श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। समस्त सृष्टी चक्रावरती जेवढे काही नकारात्मक ऊर्जा असतात, जेवढे काही तांत्रिक साधना किंवा यांत्रिक साधना, मांत्रिक साधना केले जातात, ते अमावस्येच्या दिवशीच केले जातात। तर अमावस्या कधी आहे, पिठोरी अमावस्या म्हणजे काय, पिठोरी अमावस्याची कथा काय, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। अनेक भागामध्ये आपण जे येणारे अमावस्या आहे ना, तिला दर्श पिठोरी या नावाने सुद्धा ओळखले जातं। याबद्दलच आपण थोडा प्रयत्न सांगण्याचा करणार आहोत। श्रावण मास मध्ये येणाऱ्या अमावस्याला महत्त्व का आहे, तिला दर्श पिठोरी अमावस्या असंच का म्हटलं जातं, त्यामागं काही कथा आहे का, आपल्या शास्त्रामध्ये काही कथा सांगितली आहे का, की अमावस्या कधी आहे, अमावस्येच्या दिवशी काय करायला पाहिजे, काय करायला नको, या सर्व गोष्टीबद्दल आपण आज मार्गदर्शन करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। ही श्रावण महिन्यातील ज्या अमावस्या येत आहे ना, ती 22 ऑगस्ट 2025 वार आहे शुक्रवार, या दिवशी अमावस्या सुरुवात होणार आहे। म्हणजे थोडक्यात 22 तारखेला दुपारी 12ला अमावस्या लागेल आणि 23 तारखेला ती 12 वाजेपर्यंत असणार आहे। म्हणजे अमावस्या चालू होणारी ही 23 तारखेची तिथी आहे ना, परंतु ती रात्री अमावस्या 22 तारखेची असल्यामुळे म्हणजे काय, तर शुक्रवारी 22 तारखेला आपल्याला दर्श पिठोरी अमावस्या ही साजरी करायची आहे। दर्श पिठोरी अमावस्यालाच पोळा सुद्धा काही ठिकाणी साजरा करण्यात येतो आहे। तर दर्श पिठोरी अमावस्याबद्दल आपण एक आख्यायिका पाहणार आहोत। तर ती आख्यायिका अशी आहे की विदेहा नामक एक स्त्री होती, ज्या विदेहा नामक स्त्रीला संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये फक्त श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या दर्श पिठोरी अमावस्यालाच मूल हे होत असल्याचं सांगितले जातं, परंतु ते टिकत नसल्याचे सुद्धा सांगितलं जातं। 8 मुलं झाले, परंतु एकही मूल त्या दर्श पिठोरी अमावस्याला जे जमलं ते टिकलं नाही। म्हणून ते मूल टिकत नसल्यामुळं तिच्या नवऱ्यानं विदेहा नामक स्त्रीला घरातून हाकलून दिलं। मग आता ही स्त्री दुःखी झाली आणि एका विहिरीजवळ गेली। तिथं तिनं 64 देवताची पूजा केली। बरं, आता ही 64 देवताची पूजा का केली, हे 64 देवता कोण आहे, खऱ्या अर्थानं याचं कुठं ग्रंथात वर्णन आलं आहे का, तर चला पाहूया। असं सांगितलं जातं की 64 हा जो अंक आहे तो खऱ्या अर्थाने भैरवांच्या रिंगणाशी संबंधित असल्याचा सांगितला जातो। म्हणजे 64 हा अंक भैरवाशी रिलेट असतो असं सुद्धा काही ठिकाणी सांगितलं जातं। मग आता ह्या विदेहा नामक स्त्रीने 64 देवताची पूजा केली त्या विहिरीजवळ। तेव्हा त्या विहिरीवरती त्या बाईला म्हणजेच विदेहा नामक स्त्रीला 64 देवता प्रसन्न होतात आणि म्हणतात, इथून पुढच्या कालखंडामध्ये तुला जेव्हा 8 वेळा पुत्ररत्न प्राप्त होईल ते त्यांना आशीर्वाद देतात, कारण तिचं 8 पुत्र हे मरण पावले असतात। त्यामुळं ते 64 देवता त्याला असं वर देतात की तुला 8 पुत्ररत्न प्राप्त होईल आणि ते दीर्घकाळ आणि दीर्घायुष्य असतील आणि चिरकाल ते टिकतील, अशा अनुषंगाने ते 64 देवता तिला वरदान देतात। म्हणूनच असं सांगितलं जातं की दर्श पिठोरी अमावस्याला आपण ही ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनी ह्या अमावस्येला काही प्रकारे ही सेवा आणि काही उपासना ह्या करायच्या असतात, जेणेकरून त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती होईल। त्यामुळे हे व्रत कुठल्या तरी अमावस्येला करायला आपल्याला पाहायला मिळतं की खेडोपाडी किंवा ज्या घरामध्ये काही रीतिरिवाज असतात, कुलाचाराप्रमाणे अमावस्या साजरी करतात, त्या ठिकाणी आपल्याला हे व्रत करायला भेटतं किंवा काही ठिकाणी ते करतात असं सुद्धा पाहायला मिळतं। तर काही ठिकाणी काय होतं, श्रावण महिन्याची दर्श पिठोरी अमावस्या आहे ना, त्यांचं घरामध्ये पूजन सुद्धा केलं जातं। या पूजनामध्ये खास करून सप्त मांत्रिकाचा एक डोंगर रचला जातो, त्यांच्यावरती 7 काकड्या ह्या ठेवल्या जातात आणि हविष्यान्य घेतलं जातं। म्हणजे घरात कोणत्याही प्रकारचं इथं जेवण म्हणजे पक्वान हे बनवलं जात नाही, अन्न हे शिजवलं जात नाही। आणि हविष्यान्य म्हणजे काय, तर फळाच्या रूपामध्ये हे अन्न आपण ग्रहण करतो। खास करून या दिवशी दुधी भोपळा, काकडी म्हणजे जे बीजयुक्त आपण पदार्थ मानले आहेत ना, तेवढी फळं आपल्याला या दिवशी खायची नसतात असं सांगितलं जातं। मग याच्यामध्ये वांगी सुद्धा येतात, आपण या दिवशी हे फळं खाऊ नये, कारण उपवास असतो, त्यामुळं हे फळं खाऊ नका असं सांगितलं जातं। सप्त मांत्रिकाच्या पूजेच्या बरोबर सुहासनीचं सुद्धा लेणं यामध्ये असतं। हिरवं कापड, हिरव्या रंगाचा चुडा, हिरव्या रंगाचा पीस,
हळदी कुंकू हे सुद्धा त्या डोंगराच्या साईडला हे रचलं जातं आणि त्यांच्या शेजारी ठेवलं जातं। मग आता हे जिथं आपण हे खाण्याची पानं, विड्याची पानं सुद्धा 100 विड्याच्या पानाचा नैवेद्य काही ठिकाणी दाखवला जातो। अशा प्रकारे तो अमावस्येला आपण साजरी करतो। म्हणजे काही भागात अशी अमावस्या ही साजरी करतात। सप्तमातृकाचं सुद्धा पूजन दर्शपीठी अमावस्येला खास करून केले जातं। या दरम्यान शंकराची पिंड म्हणजे महादेवाची पिंड सुद्धा केली जाते। महादेवाच्या पिंडीवर पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर अमावस्येला ही प्रथा आहे, काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नसेल, तर ज्या ठिकाणी असेल त्यांनी नक्की सांगा। महादेवासाठी किंवा भैरवासाठी श्रावण मास हा संपूर्ण देवी देवता आणि महादेवाच्या पूजनेसाठी विशेष मानला गेला आहे। यामुळे श्रावण मासामध्ये येणारी जी अमावस्या आहे तिला दर्श पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणतात। हे विशेष फलदायी आहे असं सांगितलं जातं। खास करून तांत्रिक किंवा जे तांत्रिक विधी करतात ना त्यांच्यासाठी सुद्धा हा पक्ष खूप मोठा यशस्वीसाठी मानला जातो। त्यांची पूजा विशेष फलदायी या महिन्यात ठरली जाते। ज्या जोगिनी भैरव असतील किंवा वीर असतील किंवा कोणत्याही पद्धतीची तंत्रपूजा करत असतील त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे। अमावस्या हा तांत्रिक लोकांसाठी खूप म्हणजे चांगली मानली जाते। तर अमावस्याच्या दिवशी काय होतं, नकारात्मक ऊर्जा असते ना जास्त प्रमाणात त्या वातावरणामध्ये असते। त्यामुळं अमावस्येच्या दिवशी तुम्ही जास्त करून वाहन चालवणं मोठं रिस्क मानलं जातं। म्हणजे तुम्ही वाहन जर चालवत असाल तर काळजी घ्या। अचानक कोणाला जर तुम्हाला कुठं जाण्याची वेळ आली तरच तुम्ही जाऊ शकता, बाकी इतरत्र अमावस्येच्या दिवशी फिरू नका म्हणून सुद्धा सांगितलं जातं। तसेच खास करून जर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुणी जेवायला बोलवलं असेल तर तुम्ही तो टाळण्याचा प्रयत्न करा, कारण अमावस्येच्या दिवशी परान्न हे घेत नाहीत असं आपल्याला दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये सुद्धा सांगितलं जातं की अमावस्येच्या दिवशी तुम्ही परान्न घेऊ नका। आणि त्या दिवशी जर तुम्ही परान्न घेतलं तर आपण महिन्यामध्ये जेवढ्या काही सेवा करतो तो ज्यांच्या घरी आपण परान्न घेतलं त्यांना ते पुण्य लागतं असं सुद्धा सांगितलं जातं। घरातल्या देवी देवतेची पूजा ही तर अवश्यपणे आपल्याला अमावस्येमध्ये केली पाहिजे। घरामध्ये जे आपण देवी देवता असतात ते आपले कुलदैवत असतात, कुलस्वामी असतात, कुठे ना कुठे ते आपल्या परिवाराचे रक्षण करत असतात। त्यामुळं अमावस्येच्या दिवशी यांचं पूजन नक्कीच करा, त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल। आता अमावस्येच्या दिवशी खास करून ज्याला बीज म्हणून ज्यांच्यामध्ये बिया असतात असले कोणतेही पदार्थ अमावस्येच्या दिवशी खाऊ नयेत। अशा प्रकारे आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे पदार्थ हे टाळायचे असतात। बिया असलेले पदार्थ तुम्हाला खायचं नाही। तर दुसरं म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुम्ही बजरंग बाणासारखे सुद्धा पाठ करू शकता। तसेच चंडी कवच सारखे पाठ तुम्ही करा, ज्या करून ते पाठ सिद्ध होतात आणि त्यांचं फळ तुम्हाला नक्की मिळतं असं सांगितलं जातं। त्यामुळे जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। भैरव चंडीची सेवा कुठे असेल तर तिथे तुम्ही अवश्य करू शकता, कारण ह्या सेवा असतात ना त्या सेवा केल्याने आपल्या कार्याची पूर्तता लवकर होते। त्यामुळं हे सेवा नक्कीच करा, लवकर तुम्हाला यश मिळतं, कार्यात सिद्धी मिळते। अमावस्येच्या रात्री आपल्याला काय करायचे, आपले जे मुलं आहेत ना, बाळ आहेत ना, त्यांच्या वंशवृद्धी करण्यासाठी काही पूजा केली जातात। घरातील देवी देवताकडे साकडं घातलं जातं, खास करून महादेवाला साकडं घातलं जातं की आमच्या मुलांचं तुम्ही रक्षण करा, त्यांना आयुष्य, आरोग्य, संपत्ती सर्व लाभो असं आपल्याला म्हणायचं असतं। तेच अमावस्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे। तसेच या दिवशी आपल्याला पितरांसाठी तर्पण सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं। अमावस्याच्या दिवशी तर्पण केलं तर आपले पितर संतुष्ट होतात, म्हणून अमावस्येच्या दिवशी तर्पणाला सुद्धा खूप महत्व आहे। अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावानं दान करायला तुम्ही विसरू नका। तसेच अमावस्येच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या वातावरणात निगेटिव्हिटी जास्त असते, त्यामुळं अमावस्येच्या दिवशी घरातून बाहेर पडू नका, ही मोठी रिस्क असते असं सुद्धा मानलं जातं। कारण या पृथ्वीवरती नकारात्मक ऊर्जा अमावस्येच्या दिवशी जास्त असते, त्यामुळं नकारात्मक ऊर्जेची ताकद कुठेतरी जास्त वाढलेली असते। त्यामुळं आपण शक्यतो बाहेर पडण्याचा प्रयत्न कमी। श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे तुम्ही तुमचं ठरवू शकता, तुमचा प्रश्न आहे। म्हणजे तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही पडू शकता, हा तुमच्या सर्वस्वी मनावर आहे। तुम्ही म्हणू नका की इथं तुम्ही अंधश्रद्धा पसरवतात। चला तर दर्श पिठोरी अमावस्या दिवशी आपण ह्या सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। आपल्या मुलांचे औक्षण करा, नंतर म्हणजे दान,
तर्पण सेवा अमावस्येच्या दिवशी करण्याचा प्रयत्न नक्कीच करा। अमावस्येच्या दिवशी कालभैरवाला जाण्याची सुद्धा खूप असं सांगितलं जातं, त्यामुळं कालभैरवाचं दर्शन तुम्ही या अमावस्येला नक्कीच घेऊ शकता। तसेच तुम्हाला जर काही सेवा करायच्या असतील, भैरवचंडी असेल किंवा नवचंडी असेल, तर या सेवा सुद्धा अमावस्येला केल्याने लवकर फलदायी ठरत असतात। त्यामुळे सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि स्वामी महाराज तर तुम्हाला द्यायला बसलेच आहेत, त्यामुळे स्वामींची सेवा करा, नामस्मरण करत राहा। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।